आता आपण येऊया बुक रिव्ह्यू हा जो एक प्रोफेशन आहे आणि जसं तुम्ही मराठीत तर इकोसिस्टम नाहीये तरी तुम्ही या बुक रिव्ह्यू मध्ये आलात. आर्थिकरित्या कसं आहे ते प्रोफेशन एक आणि दुसरं जर वाचणारे लोक आहेत जे काही आहेत एक सर्टन अमाऊंट ऑफ पीपल हू रीड त्यांना जर या प्रोफेशन मध्ये यायचं आहे अपॉर्च्युनिटीज काय आहेत? ओके. आर्थिक बाजू आपण नंतर डिस्कस करूया. ओके. सगळ्यात ते पहिलं पहिले केलं तर नाही नाही आपण करूया ना. नो आपण हे सगळं कशासाठी करतो? शेवटी त्यासाठीच करतो ना. एक्झॅक्टली. पण तिथपर्यंत पोचायच्या आधी काही गोष्टी करायला पाहिजेत आपल्याला. मी डायरेक्ट 10वीला तर नाही बसू शकत ना. 1ली ते 9वी मला त्या जावं पायऱ्या लागणार. चढल्याच पाहिजेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे वाचायला पाहिजे आपण. आपण जे वाचतोय त्याच्यावरती व्यक्त व्हायला पाहिजे आपण. आणि आपण जे व्यक्त होतोय मग ते रिव्ह्यूच्या स्वरूपातच व्हायला पाहिजे असं अजिबात नाहीये. एखादं पुस्तक मी वाचलं, मला ह्याच्यातनं मी काय 5 गोष्टी शिकलो हे जरी आपण लिहायला सुरुवात केली, कुठेतरी पब्लिश करायला सुरुवात केली, तर हळूहळू तुम्हाला कळायला लागतं की पुस्तक कसं वाचायचं, पुस्तकातले काय पॉइंट्स आत्मसात करायचे. जर रिव्ह्यू लिहायचा असेल तर तो इव्हेंच्युअली तो रिव्ह्यू बिल्ड होतो. आणि इकॉनॉमिक बॅग हे जर आपण पकडलं तर फक्त मराठी आणि हिंदी तुम्ही कराल तर नाही चालणार. नाही चालणार. इंग्लिश हा मेजर पार्ट असला पाहिजे तुमचा. आणि मग तुमची जी काही मातृभाषा आहे, तुमची सेकंड लँग्वेज आहे, थर्ड लँग्वेज आहे, याच्यावरती तुम्ही काम करू शकता.